एआयचा वापर करून आपण काय काय करू शकतो आणि काय काय नाही करू शकत. एआय खरंच आपल्यापेक्षा खूप पॉवरफुल आहे का? मग एआय आपले जॉब्स खाणार तर नाही ना? किंवा ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपण पाठी तर पडणार नाही ना? एआय पुढे निघून जाणार आणि रिअल क्रिएटर्स पाठीमागे पडणार, असं कुठे होणार आहे का? तर काय आहे हे पडद्यामागचं सत्य, ते आज आपण जरा बघूयात तपासून की कितपत खरं आणि कितपत त्यामध्ये तथ्य आहे. तर ठीक आहे, मी रीना ठोंबरे स्वागत करते तुमचं आपल्या या व्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रीना ठोंबरे. आणि काल परवामध्ये जे पण लोक आपल्या या छोट्याशा परिवारासोबत जॉईन झाले त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते आणि आपल्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला सांगते की तुमचा एवढा छान सपोर्ट मिळत आहे मला. अगदी थोड्या सबस्क्रायबर्समध्ये खूप छान असा वॉच टाईम मला मिळत आहे आणि तुम्ही याच्यावरून मला कळतं की तुम्ही माझे व्हिडिओज खूप आवडीने आणि अगदी शेवटपर्यंत पाहत आहात. तर त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि एआय हे फक्त 2 अल्फाबेट्स दिसत असतील ना तरी खूप पॉवरफुल आहेत बरं का. आता ह्याची पॉवरच बघा किती. तुम्ही जसं नोटिफिकेशन आलं की 15 जुलैला यूट्यूब काहीतरी डिसिजन घेईल नवीन, किंवा एआय जनरेटेड व्हिडिओज जे चॅनल्स आहेत ते पूर्णपणे डिमॉनिटाईज केले जातील. म्हणजे एवढा असं खळबळ त्याने केली आहे ना, हजारो युट्यूबर्सच्या माइंडमध्ये स्वतःची अशी जागा तयार केली आहे ना. का बरं आपण नाही करू शकत अशी जागा सगळ्यांच्या मनामध्ये? म्हणजे एआय एक रोबोट असूनही, एक टेक्नॉलॉजी असूनही, एक सॉफ्टवेअर असूनही तो जर एवढ्या गोष्टी करू शकतो, तर आपल्याला एवढं पॉवरफुल ब्रेन दिलेला आहे. त्या ब्रेनचा वापर करून आपण हजारो लोकांपर्यंत का नाही पोहोचू शकत? म्हणजे आपला हा कॉन्फिडन्स तुम्हाला वाटत नाही का कुठेतरी लूज होत चाललाय? म्हणजे बोलतात ना, हे ओव्हरकम होतं आपल्यावर एखादी गोष्ट, तर त्या प्रमाणात आपण घेतो आहे या सगळ्या गोष्टींना. तर स्वतःला अंडर एस्टिमेट अगोदर करायचं नाही, ही पहिली गोष्ट. खूप सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. आणि एआयचं सांगायचं गेलंच तर पूर्णपणे आता इथून पुढचं जनरेशन तुम्ही बघाल ना, तर जास्तीत जास्त एआयचा वापर होणार. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच वापर करून आता इथून पुढे सगळ्या गोष्टी होणार. मग आपल्याला काय करायला हवं? आपल्या येणाऱ्या फ्युचरमध्ये तर आपल्याला याचा वापर करावाच लागणार आहे. मग सुरुवात इथूनच करूयात ना. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करायला हवं, ह्या गोष्टींचं एक नॉलेज आपल्याला घेता आलं पाहिजे की एआयचा वापर आपण कशा प्रकारे आपल्या व्हिडिओजमध्ये करून घेऊ शकतो. आता इथून पुढे तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ अगदी व्यवस्थित पहा. मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगते की त्या गोष्टींवर तुम्ही स्वतः विचार कराल आणि बोलाल की हो, तुम्ही बोलता आहात त्या गोष्टींवर आम्ही असा विचार केलाच नव्हता. एआय मध्ये आपण जो डेटा फीड करतो, म्हणजे आपल्यासारखेच तिथे बसलेले आहेत इंजिनियर्स, ते काय बोलतात त्याला, डेटा शीटमध्ये डेटा टाकतात आणि कमांड देतात, कोडिंग करतात. त्या कोडमध्ये असे वर्ड्स टाकतात आणि त्यानुसार अल्गोरिदम आपलं काम करत असतं, बरोबर. आता ह्या अल्गोरिदमला जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत यूट्यूबने, ते इन्स्ट्रक्शन्स तो फॉलो करत असतो. मग आपण व्हिडिओ बनवत असताना हा विचार केला आहे का की यूट्यूबने नक्की सांगितलं काय आहे? म्हणजे आपण ज्या एआयला एवढं पॉवरफुल बनवतोय, आपण स्वतः बनवतोय, मग त्याच्यापेक्षा आपण किती पॉवरफुल आहोत हे आपण का नाही दाखवून देऊ शकत? तुम्ही विचार करा, यूट्यूबने आपल्याला जे गाईडलाईन्स दिलेले आहेत ते आपण वाचले आहेत का? तुम्ही स्वतः विचार करा. तुम्ही सपोज क्रिएटर आहात तर तुम्हाला माहिती आहेत का यूट्यूबने काय सांगितलं आहे? एका व्हिडिओतून काय एक्सपेक्टेशन्स आहेत यूट्यूबचे? अल्गोरिदम काय बोलतं? आपल्याला वायटी स्टुडिओ का दिलेला आहे? आपण त्याचा वापर जर केला नाही तर नक्कीच एआय पेक्षा आपण खूप पाठीच पडणार ना. म्हणजे असे व्हिडिओज जे बनवतात ना एआयचा वापर करून, तेही काय करतात, वायटी स्टुडिओमध्ये जाऊन ना त्यांचा अल्गोरिदम एकदा चेक करतात की कोणत्या टाईपचा ऑडियन्स आपल्याकडे आहे, कोणत्या वेळेला आपला व्हिडिओ जास्त चालला जातो. आता हे कोणती वेळ जी आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. तर सुरुवातीला तुम्हाला ती कळून नाही येणार, पण तुम्ही सुरुवातीच्याच पिरियडमध्ये अगदी वेगवेगळ्या टायमिंगमध्ये तुमचा व्हिडिओ पोस्ट केला आणि नंतर पाहिलं की त्याला तुमचा कसा रिस्पॉन्स कसा येतो आहे तुमच्या प्रेक्षकांचा, तर तुम्हाला एक कळेल की कोणत्या टायमिंगला तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला गेला पाहिजे.
आणि तुम्ही सिरियल टीव्हीवर सिरियल वगैरे बघता ना, तुम्हाला माहिती असतं बरोबर 5:30 वाजता एखादी सिरियल येणार आहे आणि हे कॅरेक्टर त्याच्यामध्ये असणार आहे, तर ते कॅरेक्टर बघण्यासाठी आवर्जून तुम्ही त्यावेळेला टीव्ही ऑन करता, बरोबर. आता तुमची अशी सवय झाली पाहिजे की तुम्ही तुमचा एक पर्टिक्युलर वेळ असा डिसाईड केला पाहिजे ना, त्यावेळेला बरोबर पब्लिक तिथे येणार आणि त्यांना अशी त्यांचं असं मनापासून त्यांना वाटलं पाहिजे की हा क्रिएटर, म्हणजे तुमचा फेस व्हॅल्यू तुमची क्रिएट झाली पाहिजे तिथे. फेस व्हॅल्यू जर असेल ना तुमची, तर तुम्ही खूप लवकर आणि खूप पुढे जाल. आणि असंही नाही, तुमच्याबरोबर तुमचे जे लोक आहेत जोडलेली भावनांनी, म्हणजे तुम्ही बोलताना ना तुमच्या चेहऱ्यावरून काही एक्सप्रेशन, तुमच्या फिलिंग्स कळून येतात, त्यांना शब्दांची गरज नसते. म्हणून मी म्हणते की AI कितीही पॉवरफुल असू दे, आपली एक व्हॅल्यू बनवा आणि आपले व्हॅल्यू घेऊन तुम्ही सरळ चालत राहा, तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त पुढे जात असताना ना काही गोष्टी मी आता इथून पुढे सांगते तुम्हाला, त्या तुमच्याबरोबर लक्षात ठेवा आणि नेहमी एक डायरी बनवत जा, त्या डायरीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं. कारण का आत्ता विसरला ना, थोडंसं काम आपण करत असताना हे विचार आपले म्हणजे हवेमध्ये हे जातात, हे फ्रिक्वेन्सी असते, ही विचारांची फ्रिक्वेन्सी असते आणि ती कायमस्वरूपी आपल्याकडे राहत नाही, ती हवेमध्ये कुठेतरी निघून जाते आपल्यापासून दूर. आणि परत ते विचार येण्यासाठी, परत ती पॉझिटिव्हिटी येण्यासाठी परत आपल्याला काहीतरी मोटिवेशन ऐकावं लागतं. म्हणून जेव्हा पण असे सकारात्मक विचार तुमच्या माइंडमध्ये येतील ना, तेव्हा त्यांना जपून ठेवा, कुठेतरी नोट डाऊन करून ठेवत जा. तुम्हाला सांगायचं असं की तुम्ही ना AI वरून काय करा, एक सॉफ्टवेअर मी जे यूज करते ते मी तुम्हाला सांगते. मी ChatGPT यूज करते. अतिशय सोप्या पद्धतीने त्याचं वापर आपण करू शकतो आणि कुणीही अगदी सोप्या पद्धतीने ते वापरू शकतं. समजायला अगदी अवघड नाही आहे, ते खूप सोपं आहे. तुम्ही त्याच्यावरून कंटेंट घ्या आणि कंटेंट म्हणजे काय, तुमच्या भावना सगळ्या तुम्ही त्यात लिहा की मला हे वाटतंय, ते वाटतंय आणि मला असं करावं असं वाटतंय, तर तुझं काय, तू सांग मला, मी कसं करू शकतो. तुझ्या काही आयडिया असतील, तुझ्याकडे काही कल्पना असतील तर तू दे मला. आणि मग ते ChatGPT आहे ना, ते आपल्याला पूर्ण ड्राफ्ट तयार करून देतो. मग तो ड्राफ्ट पूर्ण वाचा तुम्ही आणि तुमच्या भावना त्याच्याबरोबर जोडा आणि एक असं क्रिएशन तुम्ही द्या तुमच्या व्ह्युअर्सला, जे त्यांच्या मनापर्यंत पोहोचेल. म्हणजे तुम्ही जेव्हा ते क्रिएट करत असताना तेव्हा तुमचा विचार करू नका, तुम्हाला ते द्यायचंय ज्याला, त्यांचा विचार करा की त्यांच्या मनात कोणते प्रश्न, आपल्या मनात कोणते प्रश्न येतात, त्या भावना ओळखून समोरच्याच्या मनाचा विचार करून त्याच्याशी जुळेल, मिळता जुळता असा एक कंटेंट तयार करा. पाठीमागे राहण्याचा प्रश्न येतच नाही, कारण तुम्हाला पुढे जायचं आहे तर तुम्हाला AI बरोबरच पुढे जावं लागणार. त्याच्यामुळे असे काही सॉफ्टवेअर टूल्स असतील तर ते आत्तापासूनच शिकायला सुरुवात करा. आपण इथेच आहे, माझे व्हिडिओ इथेच राहणार, मीही तुम्हाला भेटतच राहणार आणि तुम्हाला ना माझे हे शब्द पुढे जाऊन कुठेतरी असं वाटेल की तुम्ही बरोबर सांगितलेलं की आपल्याला ह्या गोष्टी आता आल्या पाहिजेत. थोडेसे पैसे देऊन विकत घ्यावे लागले तरी चालतील. ज्यांना शक्य आहे ते ठीक आहे, ज्यांना नाही शक्य आहे त्यांनी प्रयत्न करा की जास्तीत जास्त चांगला आणि ज्या चांगल्या भावना असतील त्याच्यामध्ये असे कंटेंट तयार करा. म्हणजे तुम्ही असं नाही की तुम्हाला व्हिडिओ बनवायचे म्हणून तुम्ही बाहेर गेलात, कॅमेरा घेतला हातामध्ये, तुम्ही शूट केलं, आला, हा रे माझा आजचा दिवस पूर्ण झाला, काय व्हिडिओज तर बनवायचा होता, बनवला आणि अपलोड केला, सुटले मी, आजचा दिवस माझा वेस्ट गेलेला नाहीये. ठीक आहे, असं मला पण होतं कधी कधी. पण तो कंटेंट समोरच्याला आवडेल का, तोही विचार आपल्याला करावा लागतो. तर करायचं म्हणून काम करू नका. आपल्याला AIच्या या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचंय ना, तर आता आपल्याला त्याच्याप्रमाणेच विचार करावा लागेल. तर तुमच्या पण माइंडमध्ये काही कल्पना असतील तर तुम्ही त्या माझ्याबरोबर शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं होतं की पडद्यामागचं सत्य हेच आहे की AI हा आपल्यासाठी कसलाच धोका नाही आहे. AI पुढे जाऊन आपला मित्र बनणार आहे, तर त्याच्याबरोबर आपण कशी मैत्री करू शकतो, तर त्याच्यासाठी प्रयत्न सुरू करा. शिकून घ्या, शिकण्याला खूप प्राधान्य द्या, कारण का आपण शिकलो तरच दुसऱ्यांना काहीतरी देऊ शकतो. आणि एक छानसं ब्रेन दिला आहे आपल्याला देवाने काम करण्यासाठी, त्याचाही उपयोग केला जातो. आणि भावना खूप महत्त्वाच्या असतात, त्या AIकडे नाही आहेत. त्याच्यामुळे AI आपल्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहे असं मला वाटतं. कारण का हे बनवले ना ते आपल्यासारखेच तिथे ह्युमन बिईंग आहे. आणि आता बघितलं ना तुम्ही, मॅन्युअल
रिचेकिंगसाठी गेले आहेत चॅनल, म्हणजे मॅन्युअली चेक करणार ते, तिथे भावनांचा खेळ हा आलाच परत तिथे, त्याच्यामुळे घाबरू नका. हेच ते सत्य आहे भावना पडद्यामागचं, की एआयला काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. आणि आपलं जे काम करत आहात तुम्ही ते योग्य रीतीने करत राहा. फक्त ह्याच गोष्टींचा उपयोग डोक्यामध्ये ह्याच 2-3 गोष्टी ठेवा, की व्हिडिओ बनवता आहात तर त्याच्यामध्ये स्वतःचे इमोशन्स टाका, स्वतःचं कंटेंट टाका, स्वतःचा फेस वापरा, स्वतःचा वाईस द्या आणि तुमचे इफर्ट्स दिसू द्यात त्याच्यामध्ये. लेस इफर्ट्स व्हिडिओज आता ग्राह्य धरले जाणार नाही. ठीक आहे, तुम्हाला 4000 हवर्सचा वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. आणि सबस्क्रायबर्स बाजूला ठेवा, वॉच टाईम आपण बघूयात, मलाही तो करायचा आहे. आणि मी म्हणते आपण एकत्र ग्रो होऊयात. जेवढे एकमेकांना नॉलेज एक्सचेंज, मी गरज म्हणजे मदत म्हणजे व्हिडिओज वगैरे बघा असं वगैरे काही बोलणार नाही मी, पण जेवढं आपण नॉलेज एक्सचेंज करू ना एकमेकांबरोबर तेवढं खूप हेल्पफुल होईल. तर 4000च्या वॉच टाईमबद्दल व्हिडिओ कसे असावेत म्हणजे जास्तीत जास्त पाहिले जातील आणि लोकांना ते आवडेल, किंवा पूर्ण व्हिडिओ आपला कसा पाहिला जाईल, पूर्ण व्हिडिओ पाहिला जाईल ती गोष्ट तर आहेच वॉच टाईम वाढवण्यासाठी. पण जो तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करता त्याला लाईफ कशी देणार तुम्ही, ह्या विषयावर आपण उद्या भेटू आणि बोलू. तुम्हीही विचार करा ह्या विषयावर, कारण का खूप इंटरेस्टिंग विषय आहे. याच्या अगोदर तुम्ही कधी विचार केला आहे का? माझे शब्द नीट ऐका, पुन्हा पुन्हा रिपीट ऐका मी काय बोलले आता. त्या गोष्टीवर उद्या आपण बोलूयात. तर उद्या भेटूयात आणि तुम्ही नक्की आपला हा व्हिडिओ बघा उद्याचा, आणि आजचा पण नक्कीच बघा. तर ठीक आहे, आजच्यापुरतं एवढंच.